आता बातमी सोलापुरातने सोलापूर विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार आदित्य फतेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलाय। नागेश भोसले यांनी माझा केसानं गळा कापला अशी भूमिका आदित्य फतेपूरकर यांनी व्यक्त केली आहे। जर नागेश भोसले यांची सही खोटी असेल तर मी भर चौकात फाशी घेतो अशीच प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार आदित्य फतेपूरकर यांनी दिली आहे। सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत जे आहेत ते अनेक राजकीय घडामोडी राजकीय नाट्य पाहायला मिळालं। 25 वर्षापासून जो मित्र सखासोबती म्हणून वावरला त्याच मित्रानं घात केल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसच्या उमेदवारांकडून केला जातोय। आपल्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी आदित्य फतेपूरकर आहेत। नेमका काय प्रकार झालेला आहे हा? माझे 25 वर्षाचे सहकारी नागेश काका भोसले हे माझ्याबरोबर सातत्याने आम्ही दोघं मिळून आमच्या मैत्रीची चर्चा अख्ख्या पंढरपूरात आहे। परंतु आज काय असं घडलं की त्यांना हे पाऊल उचलावं लागलं ह्याची मला अजून माहिती नाही। उमेदवारी अर्जावरती सूचक म्हणून त्यांनी स्वतः मला बोलवून मला सही दिलेली आहे आणि आज इथं सकाळी छाननीला मला कळालं की त्यांनी माझी सही नाही असं ॲफिडेविट दिलेलं आहे। असं काय घडलं की पडद्यामागच्या घडामोडी की त्यांनी सांगितलं की मी सही केली नाही म्हणून इथे असं कोणता त्यांच्यावरती दबाव होता। कारण काल रात्री मी त्यांना 8 वाजून 20 मिनिटांनी फोन केला होता, त्यावेळेस त्यांनी सांगितले की मला 3 लोक माझ्यावरती दबाव टाकतायत आणि फार जरा थोडं टेन्शनचं आहे। मग मी त्यांना म्हणलं होतं की कुठल्या तर गावाला निघून जाऊ दे सकाळी। ठीक आहे म्हणले, मग कोण दबाव टाकतं त्यांची नावं सांगा म्हणलं। तर मला म्हणले तुला उद्या सांगतो प्रत्यक्ष भेटून। मग सकाळी मी त्यांना भेटायला गेलो असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता आणि घरी नव्हते। मला ह्या पुढच्या गोष्टी काही कल्पना नव्हती। मी इकडं छाननीला निघून आलो, इथं 11:30 वाजता ते अर्ज बघितला आणि एक काळजात धक्का बसला की एक जीवाभावाच्या मित्रांनी माझ्याशी असं करायला नको होतं। सूचक झाला नसता तरी चाललं असतं, परंतु सूचक करून जर मला असं एकटं पाडायचं ठरलं असेल तर देवा असं मित्र कुणाला मिळू नये। हे गद्दारी हे मैत्रीला कलंक लावणारी आहे, लक्षात ठेवा। लोक मैत्रीच्या शब्द खातात आणि मला आज या गोष्टीचं दुःख वाटतं आहे की अशा प्रकारे हे घडलं आहे। की या संदर्भात आता काय न्यायालयात धाव घेणार आहेत? या संदर्भात मी माननीय मेहरबान न्यायालयाकडे उद्या आज आम्हाला 9 वाजता सगळ्या नकला मिळतील। उद्या सकाळी आम्ही हायकोर्टामध्ये या संदर्भात दाखल करणार आहोत। त्या सहीचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे। त्यांनी माझ्या अर्जावर जी सही केली आहे आमचा मूळ मुद्दा आहे, त्यांनी सहीचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। त्यानंतर त्यांनी मला जे कॉल केले ते कॉल रेकॉर्डिंग तपासणं गरजेचं आहे।